प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. हे थिअफिला, येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांस पवित्र आत्म्याच्या द्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला. त्या दिवसापर्यंत त्याने जे जे करावयास आणि शिकवावयास आरंभले होते त्या सर्वांविषयी मी पहिल्या ग्रंथात लिहिले होते. मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांस पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहोत हे दाखवले. 40 दिवस पर्यंत येशू त्यांस दर्शन देत असे आणि देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. तो आणि ते एकत्र जमले असताना त्याने त्यांस आज्ञा केली की यरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. ह्यास्तव ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, प्रभूजी, ह्याच काळात तुम्ही इस्रायलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय? तो त्यांस म्हणाला, जे काळ आणि समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुम्हाकडे नाही. परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हास सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेमेत, सर्व यहुद्यात, शोम्रोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यांदेखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केले. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते. तेव्हा पहा, शुभ्र वस्त्र परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्या जवळ उभे राहिले. ते म्हणाले, अहो गलीलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच. तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन. आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव, जो वैभवशाली पिता, याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा आणि प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा, म्हणजे त्यामुळे तुमचे अंतचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वचनाच्या वैभवाची समृद्धी केवढी, आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व ते काय, हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवून त्याला मेलेल्यातून उठवले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वांहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वांवर मस्तक व्हावे असे म्हणून त्यास मंडळीला दिले. हीच मंडळी त्याचे शरीर होय. हिच्याद्वारे तो आपले कार्य सर्वत्र आणि सर्व प्रकारे पुरे करतो. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद.
मथै लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. 11 शिष्य गालिलात जो डोंगर येशूने सांगून ठेवला होता त्यावर गेले आणि त्यांनी येशूला तेथे पाहून नमन केले. तरी कित्येकांस संशय वाटला. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. ह्यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा. त्यांस पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.